नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। सरकारने आजीवन लाभांची घोषणा केली। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचे वय वाढले अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे। जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, केंद्र सरकारने देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांवर परिणाम करणाऱ्या एका महत्त्वपूर्ण बदलाची घोषणा केली आहे। या नवीन निर्देशासह सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचे वय वाढवण्यात आले आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मोठ्या वर्गाला आजीवन लाभ मिळतील। निवृत्तीचे वय वाढण्याचे परिणाम काय होईल पहा मित्रांनो। निवृत्तीचे वय वाढण्याचा निर्णय हा अनेक सामाजिक आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी एक व्यापक धोरण प्रतिबिंबित करतो। कर्मचाऱ्यांना जास्त काळ सेवा करण्याची परवानगी देऊन सरकार या कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या भूमिकेत आणलेल्या अनुभव आणि कौशल्यांच्या विशाल साठ्याचा वापर करण्याचा प्रयत्न करतो। या बदलाचे प्रमुख फायदे कोणते आहेत पहा मित्रांनो। वाढलेली उत्पादकता आणि अनुभव टिकून ठेवणे, कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आर्थिक सुरक्षा, पेन्शन योजनांवरील भार कमी केला, बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता वाढली आणि राष्ट्रीय विकासात विस्तारित योगदान। आर्थिक आणि सामाजिक परिणाम काय? निवृत्तीचे वय वाढल्याने आर्थिक आणि सामाजिक दोन्ही परिस्थितीवर लक्षणीय परिणाम होईल। आर्थिकदृष्ट्या या निर्णयामुळे पेन्शन निधीचा प्रवाह विलंबित होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे सरकारी बजेटला दिलासा मिळेल। सामाजिकदृष्ट्या हे कर्मचाऱ्यांना अधिक वर्ष सक्रिय उत्पन्न निर्मितीसह सक्षम करते। भविष्यातील दिशानिर्देश आणि दृष्टिकोन। मित्रांनो, निवृत्तीचे वय वाढवण्याचा निर्णय हा एक गुंतागुंतीचा निर्णय आहे, जो व्यापक लोकसंख्याशास्त्रीय आणि आर्थिक ट्रेंड प्रतिबिंबित करतो। भारत या संक्रमणातून जात असताना समाज आणि अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या दीर्घकालीन परिणामाचे निरीक्षण करणे आवश्यक आहे। आणि धोरणात्मक बाबी काय आहे पहा मित्रांनो। पेन्शनवरील धोरणाच्या परिणामांचे निरीक्षण करणे, कामगार उत्पादकता मापदंडाचे मूल्यांकन, प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रमाचे अनुकूलन आणि शेवटच्या विचारामध्ये सावध आशावाद। या धोरणातील बदलाचे अनेक फायदे असले तरी अंमलबजावणीसाठी संतुलित दृष्टिकोनाचीही तेवढीच आवश्यकता आहे। भारताच्या कामगार दलाचे भविष्य या नवीन संधींना विद्यमान वास्तवांशी सुसंगत करण्यावर अवलंबून आहे। राष्ट्र कार्यबळ व्यवस्थापनाच्या नवीन युगात पाऊल ठेवत असताना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आशादायक परंतु धोरणात्मक दृष्टीच्या गरजेनुसार संतुलित संधी दिसत आहे। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।